गाईज कालचा दिवस आमचा एवढा जास्त हेक्टिक गेला. हेक्टिक म्हणण्यापेक्षा एन्जॉय खूप केला आम्ही, पण रात्री यायला खूप उशीर झाला होता. त्यानंतर आम्ही व्लॉग काही शूट केला नाही, झोपून गेलो ना लगेच झोपलो. हां, आणि आज पण एवढा थकवा आहे, तुम्ही माझ्या चेहऱ्यावरून लक्ष देत असेल तुम्हाला. पण यांचं काय होतं काय माहिती की मला जबरदस्ती मॉलमध्ये घेऊन आले. त्यांना काहीतरी घ्यायचंय म्हणे शॉपिंग, आणि सांगत पण नाहीयेत की काय आहे काय घ्यायचंय ते. तर तुला सांगावंच लागेल. मला कालच आवाज येतोय का, आवाज जातोय का त्यांना? हां बोला. मला कालच सांगायचं होतं, पण ते इतकं दमलो होतो घरी आल्यावर, झोपून गेलो. तर आपण आलोय शॉपिंग करायला. ये मॉलमध्ये शॉपिंग करायलाच येतात माहितीये मला. कसली शॉपिंग? आपण जातोय फिरायला. माझ्यासाठी बर्थडे साठी शॉपिंग करायला आलेत बहुतेक, मला न सांगता. नाही, उद्या आपण जातोय केरळला. आपली सकाळी फ्लाईट आहे उद्या. गाईज इग्नोर दिस काय असले यांचे बोलले. त्यांना मी आधीच सांगितलं. जाऊ की मला आधी मोडी करू नका बघा. जाऊ दे, सांगा की काय काय घ्यायचं आता. त्यांना मी कालच सांगितलं उद्या सकाळची आपली फ्लाईट आहे, तिकीट बघ त्याच फोनमध्ये. कितीची आहे फ्लाईट? सकाळी 2 वाजता. म्हणजे आज रात्री? हां, सकाळी 2 वाजता, म्हणजे आज रात्रीच जावं लागेल आपल्याला. त्यासाठी आपण शॉपिंगला आलोय सकाळी. शॉपिंगला आलोय, मग आधी सांगायचं ना प्लॅन. माझ्याकडे कपडे नाहीत, काहीच नाही. मग त्यासाठीच घेऊन आलोय ना. घे इथं काय घ्यायचं. गाईज हे योगी प्रँक करत असतात माझ्यावर. ह्याच्या म्हणजे आता सध्या तर खूप त्यांच्या डोक्यात हे चालू आहे की मला कसं प्रँक करता येईल आणि काय करता येईल. ठीक आहे, मागच्या वेळेस केलं प्रँक, पण हे प्रँक नाही. वाटल्यास तुझ्याच हातात फोन आहे, बघ फ्लाईटचे तिकीट पाहिले आहे बघा. अरे आमचे तिकीट पण काढले तर तुम्ही बघ ना. खरंच बघ, व्हिडिओ बंद कर 2 मिनिट. तिकीट काही थांबा, मी तिकीट्स बघून येते मग. तिकीट बघा. हा बघते. गाईज खरं बोलतायत हे माझ्याकडे. काय तुम्ही मला का नाही सांगितलं? पण सरप्राईज नावाची एक गोष्ट असते, त्यात सांगायचं नसतं, असं असतं. बापरे, लग्न झाल्यापासूनच पहिलं सरप्राईज, आणि ते पण एवढं भारी. खरंच जातोय काही आम्ही केरळला. जाऊ आपण कुठेतरी बाहेर फिरायला. बर्थडे पण आहे माझा, अॅनिव्हर्सरी पण आहे फक्त. म्हणूनच 2-2 आहे म्हणून म्हणलं काहीतरी मोठं प्लॅन करूया, मस्त फिरून येऊ. हो, पण आता कसं होणार आहे? एवढं बॅग पॅक करायची, माझे कपडे आधी शॉपिंग कर, घरी जाऊन बॅग पॅक करू. तर गाईज आमची पॅकिंग जी आहे ती जवळजवळ सगळी पूर्ण झालेली आहे. आता आमचं आवरायचं राहिलंय, तर पटकन आम्ही ते आवरणार आहोत. आणि पटपट मी शॉपिंग केली, म्हणजे जास्त काही मिळालं नाही. जेवढं भेटलं तेवढं भेटलं. आणि जे काही माझ्या आधीचे होते माझ्याकडे ड्रेसेस वगैरे, तर मी तेच घेतले. आणि मग बॅग वगैरे पॅक केली आम्ही. तर अर्जुन होतं तिकडे तयार, मी पण पटकन तयार होते. आणि आता लगेच आम्हाला निघायचे. तर आता ह्या पुढचे जे ब्लॉग असतील ते आपले केरळमधले असतील, तर तुम्ही नक्की बघा आमचे ते पण ब्लॉग. तर चला आता. हॅलो गाईज, नमस्कार करा. नमस्कार, स्वागत आहे तुमचा. कळालं तुम्हाला? अर्जुन बोलत नाहीयेत. तर आता काही वेळामध्येच आमची फ्लाईट आहे, पण म्हटलं त्याआधी बघूया, थोडंसं फिरूया. वेळ आहे तसा ना, 1-2 तास, 1 तास आहे अजून. तर म्हटलं चला थोडंसं फिरून घेऊया, कारण की मी पुण्याच्या एअरपोर्टला फर्स्ट टाइमच आली. जेवायचं जाऊ द्या गाईज. मला इथं बघा काय दिसले, बॅग. कुठे गेलात? पर्स शॉपिंग म्हणले की कसे दुसरीकडून पळत आहेत. इथं घेऊयात ना लावीमध्ये, बघा किती छान आहे. घे की. हां चला, बर्थडे गिफ्ट. नको चला तिकडे. पेट पूजा. KFCच आहे फक्त, दुसरं काय आहे? मॅकडी नाही दिसत. नाहीये मॅकडी, हे KFCच आहे फक्त. अरे यार, झालं एवढंच. हे बघा तिथे सबवे आहे. असेच नेहमीचेच आमचे आउटफिट आहेत, एअरपोर्ट लुक. मी किती दिवस झालं सबवे म्हणत होते, इथं पूर्ण होते आता ती. काय त्याची एंट्री पलीकडून होती वाटतं. इसका नशीब ही खराब आहे. वाचा इथं काय लिहिलंय. सबवे आणखी चालू व्हायचंय सबवे. मी तिथं फक्त त्याचं चित्र बघून मला अरे सबवे आहे, चला तिकडे खाऊया बरोबर. गोल फिरतो इथंच, कळते का तुम्हाला? शोधतो इथं काही दिसत नाहीये. बालाजी आहे बघा, डोसा, इडली, डोसा. तेच खायचंय पुढचे 7 दिवस.
ती एवढी छोटी बॅग दिसते ना गाई, त्याच्यात एवढं सामान आहे, एवढं सामान आहे, बापरे. ते चेकिंगच्या वेळेस ते पण हादरले होते की एवढं सामान कसं भरलंय त्याच्यात म्हणून. 2 बास्केट मध्ये हिचं सामान काढायला लावले. हा. एवढे छोटे एकाच बॅग मध्ये. थोडी बॅग आहे एवढीच, त्याच्यामध्ये 1000 सामान. 2 बास्केट भरले त्यांचे. ते माझं हे खजिना काय म्हणतात त्याला ते. अरे त्या माणसाला शर्ट खाली करून बटवा. बेल्ट लावून म्हणा पोट कशाला दाखवते. इची किरकॉन. अर्जुन तुम्हाला काय घ्यायचंय का सांगा माझ्याकडून तुम्हाला, कारण की तुम्ही एवढं छान सरप्राईज दिलंय मला केरळचं. तर काय पाहिजे का? परफ्यूम वॉलेट. गर्दीना छोटी बात. बापरे. गर्दी नाही ना हो, छोटी तसं बात. नाही म्हणजे तुम्हाला गर्दीना छोटी बात. तुम्हाला आवडलं तर म्हणते, म्हणजे काय घ्यायचंच असेल तर सांग विचारते. फायनली सबवे भेटलं गाईज, दुसरीकडे होतं. आणि बघा आता अर्जुन इथे ऑर्डर देत आहेत. माझी इच्छा होती गाईज खाण्याची, पण त्या साईडला नव्हतंच. मग आम्ही असंच फिरत इकडे आलो तर इकडे होतं. म्हणलं चला खाऊन घेऊया. नशीब खराब आहे म्हणलं होतं. एअरपोर्टच्या दुसऱ्या साईडला होता सबवे. घेतला फायनली घेऊन आले अर्जुन. आता माझी झोप होईल असं तर मला वाटत नाहीये. बापरे, ह्याने चालू पण केलं खायला. हे बघा बघा बघा, देखो इस आदमी को. बघा बघा बघा. फायनली टाइम झालेला आहे आणि आम्ही जातोय आता. तर किती लाईन झाली लगेच? नाही 3 आहे, गेट 3 आहे. गेट 2 ला आहे ना. तोंड दिसते फक्त विमानाचं. तुम्ही नाही हो, तिकडे थोडंसं दिसलं. आत्ता थोडंसं दिसते, सगळंच नाही दिसत आहे तरी, कारण डायरेक्ट एंट्री करतो ना. लेट्स गो गाईज. आपली ट्रिप चालू झालेली आहे. आता गाईज आम्ही दिसतोय की नाही माहित नाही, आवाज पण येतो काय माहित नाही, तरी मी बोलते कारण की आम्ही माईक नाही लावलाय. किती वाटते and tighten by pulling the strap. To open the belt, lift the clamp and pull the ends apart. If there is a loss of cabin pressure, oxygen masks will... आत्ताच आम्ही लँड केलंय आणि अजून पण मी झोप येते मला खूप जास्त. वाव, काय झोप नाही. ते बघा सेटिंग किती भारी आहे. मस्त आहे कोचीचं एअरपोर्ट. एअरपोर्ट भारी आहे कोचीचं, पुण्यापेक्षा भारी आहे. झोप नाही झाली. 2 तासाची फ्लाईट होती, 1.5 तासाचं चालू. आणि आज लगेच ट्रॅव्हलिंग आहे यार. नाही मला झोप द्या प्लीज. बॅग घेतो आमचे आणि नंतर मग झोपायचं की डायरेक्ट निघायचं बघूया. किती छान केले बघा दिवे. मध्ये काय आहे? लाईट आहे, लाईट. अच्छा, पण ते पण त्या ठेवले तर हां भारी वाटते. नाईस. आली माझी बॅग. आली 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 आली. एकच आली आहे आपली सगळं. एक आहे, दुसरी नाही. आपली नाही आहे, आपली नाही आहे. सेम आहे पण आपली नाही आहे. व्हील्स वेगळे आहेत. दुसऱ्यांचीच आहे. दुसऱ्यांची घेऊन गेलो असतो आपण. तिथे गेल्यावर कळालं असतं कपडे दुसरे मुलांचे असते तर नको. दुसऱ्यांचे कपडे आपल्याला काही गरज नाही. आपले कपडे गेले असते दुसऱ्याला. अरे यार कधी येते.